नमस्कार. मी विकास घोगरे आपल्या जुन्नर तालुक्यातील बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलांसाठी कार्य करतो. हे कार्य करत असताना अनेक सामाजिक कार्यामध्ये कार्य करणाऱ्या अनेक लोकांचा परिचय आला, त्यांच्या भेटीगाठी झाल्या किंवा त्यांचे अनेक अनुभव आले. असाच एक अनुभव म्हणजे काल माझ्या वडिलांचं डोळ्याचं म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं आणि हे ऑपरेशन करण्यासाठी काल मी आपल्या नारायणगावचे मोहन फुसे रुग्णालय जे नेत्रालय आहे म्हणजे आदरणीय डॉक्टर संदीपजी डोळे आणि सौ स्मिताताई डोळे यांचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये काल माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं. खरं तर मला इतकं छान वाटलं की म्हणजे ग्रामीण भागामध्ये एवढ्या सुसज्ज अशा सुविधा आणि त्याहूनही जास्त म्हणजे की आपण पाहतोय की आत्ता प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये इतका बिझी त्रासलेला आणि समस्याग्रस्त आहे की त्यामुळं बऱ्याचदा तो आपला जो राग आहे, आपलं जे फ्रस्ट्रेशन आहे ते दुसऱ्यावर काढत असतो. आणि बऱ्याचदा आपण पाहतो की अशा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये विनाकारण आरडाओरडा किंवा थोडंसं एकामेकाबद्दल जे काही तुसडेपणा असेल अशी वागणूक आपल्याला मिळते. परंतु या हॉस्पिटलमध्ये माझ्या वडिलांना अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे ऑपरेशन होण्यापूर्वी आणि ऑपरेशन झाल्यानंतरही अतिशय चांगल्या पद्धतीने वागणूक देण्यात आली. विशेषतः इथला जो स्टाफ होता तो प्रत्येक म्हणजे माझ्या वडिलांशीच नव्हे तर प्रत्येक जो रुग्णांशी तो अतिशय आत्मीयतेने आणि आपुलकीने प्रेमाने बोलत होता. बऱ्याचदा काही ग्रामीण भागातली लोक होते ते सुद्धा बाहेरून आले होते. म्हणजे मी तरी माझ्या वडिलांच्या थोडंसं सेवेसाठी मागे पुढे होतो, परंतु बरेचसे आजी आजोबा तिथे असे होते की त्यांच्यासोबत कुणीही नव्हतं तरी देखील हा स्टाफ जो होता म्हणजे विशेषतः त्यांचा रात्री जो तिथे वॉचमॅन होता तो सुद्धा अगदी आपुलकीने सगळ्यांची काळजी घेत होता. खरं तर या वर्षीचा म्हणजे 2024-25चा जो पद्मश्री अवॉर्ड आहे तो या हॉस्पिटलचे तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि सेवाकर्मी आदरणीय डॉक्टर मनोहर डोळे यांना जो पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. खरं तर ही गोष्ट आपल्या जुन्नर तालुक्यालाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला ही सन्मान किंवा प्राऊड फील करणारी गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये देखील एवढ्या चांगल्या सुविधा मिळत आहेत. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की खरंच आपले वयोवृद्ध जे आई वडील आहेत किंवा जे काही ज्यांना डोळ्याचा त्रास आहे त्यांनी नक्की इथे यावं आणि या हॉस्पिटलला भेट द्यावी. धन्यवाद.